नमस्कार, स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग थोडासा गंभीर होणार आहे। तर इथे मी कल्याण वेस्टला राहते आणि कल्याण वेस्ट आधारवाडी रिलायन्स स्मार्टच्या जवळ एक सॉल्टियर वर्टेक्स नावाची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला जवळपास 15व्या मजल्यावरती आग लागलेली आहे। आणि आग लागलेला जो फ्लॅट आहे ना, तर त्या फ्लॅटमधले लोक मला वाटतं त्या फ्लॅटमध्ये उपस्थित नव्हते, म्हणजे हे लोक गावी गेलेले असतील किंवा घरात नसतील अशी शंका आहे। आणि ह्या बिल्डिंगच्या जवळच म्हणजे अटॅच म्हटलं तरी चालेल रिलायन्स स्मार्ट आहे, खूप मोठा असा मॉल आहे। आणि इथे बघा आग लागल्यामुळे भरपूर अशी लोकांची गर्दी झाली। तर आता जेव्हा आग लागली ना, तर साधारणपणे संध्याकाळी 6 वाजता अशी काहीतरी 6 किंवा त्याच्या आसपास 6:30 सव्वा 6च्या आसपास ही आग लागलेली आहे। आणि आग इतकी धगधगत आहे की जवळपास 3 ते 4 तासापेक्षा देखील जास्त ही आग उसळत होती। आणि आता हे जे फोटोशूट घेतलेलं आहे हे मी माझ्या टेरेसवरून घेतलेलं आहे। तुम्ही धुराचे लोट पाहू शकता। आणि ही आग बघण्यासाठी लोकांची इतकी भयंकर गर्दी जमली होती, फायर ब्रिगेडची गाडी जायला किंवा ॲम्ब्युलन्स जायला देखील जागा नव्हती, इतकी लोकांनी गर्दी केली होती। आपण म्हणू शकतो की ह्यूमन सायकोलॉजी असते, ॲक्सिडेंट किंवा एखादी दुर्घटना झाली की लोक गर्दी करतात, पण अशा वेळेस आपण गर्दी करणं गरजेचं आहे का? कारण की अशा वेळेस खूप मोठी घटना, नुकसान किंवा जीवितहानी होण्याचे चान्सेस जास्त असतात। अशा वेळेस त्यांना मदत मिळणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, तुम्ही आग बघितली आणि पटकन रस्ता मोकळा केला पाहिजे, जेणेकरून लोकांना मदत करता येईल। पण इथे बरेचसे लोक मोबाईल काढून शूट करत होते। तर आणि बरेचशा लोकांना जे सफोकेशन वगैरे झालं, गुदमरलं, तर त्यांना रिक्षामधून लोकांना घेऊन जाण्यात येत होतं। काही लोक अगदी बेशुद्ध अवस्थेत देखील होते, त्यांना रिक्षात जायला जागा लोकांनी दिली नाही, एवढी गर्दी लोकांनी केली होती। तर आता इथे बघा आगीचे जे लोट आहेत ना, थोडे थोडे आगीचे लोट हे असे खालच्या मजल्यावर पडत आहेत आणि त्याच्यामुळे खालच्या मजल्यावर देखील आग लागत आहे। तर इथे एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे, घटना ह्या कधीही कशाही घडू शकतात, पण त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? ज्या वेळेस आपण घरातून बाहेर पडतो त्या वेळेस आपण मेन स्विच बंद केलाय ना, गॅसचा नॉब पूर्णपणे बंद केलाय ना, शिवाय पाण्याचे जे कॉक असतात ते पूर्णपणे बंद केलेत का? तर हे सगळं आपण चेक केलं पाहिजे। बाहेर जाताना घरामध्ये कुठेही दिवा किंवा मग अगरबत्ती अशी आपण जळती ठेवून नाही गेलं पाहिजे। किंवा मग आपण बाहेर बऱ्यापैकी बघतो की तुळशीला दिवे लावलेले असतात, तर तसं देखील आपण नाही केलं पाहिजे। तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत। अशा लहान सहान गोष्टीमधूनच असे मोठे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथे फायर सिस्टीमची सोय केलेली आहे का? कारण की असे ॲक्सिडेंट कोणी घडवून आणत नाही, अचानकपणे घडत असतात। आणि असे अचानकपणे घडलेल्या ॲक्सिडेंटमुळे जीवितहानी किंवा मोठं नुकसान होऊ नये म्हणून फायर सिस्टीम असणं आवश्यक आहे। आणि हे प्रत्येक बिल्डिंगने ही काळजी घेणं गरजेचं आहे। आता ह्या बिल्डिंगमध्ये जे बेडवर असलेले जे वयोवृद्ध किंवा वयस्कर माणसं होती, तर त्यांना अक्षरशः उचलून खाली आणण्यात आलेलं आहे। आणि त्यांना ॲम्ब्युलन्स मध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। जवळपास 7 ते 8 ॲम्ब्युलन्स इथे बोलवण्यात आल्या होत्या। तर बऱ्यापैकी फायर ब्रिगेडने ही आग आटोक्यात आणली आणि बऱ्यापैकी लोकांची गर्दी कमी करण्यामध्ये इथे उपस्थित असलेल्या लोकांनी देखील मदत केलेली आहे। पण इथे आपल्याला एकच लक्षात ठेवणं गरजेचं आहे की असे जेव्हावेळेस घटना घडत असतात आपल्या अवतीभवती किंवा आपल्याच बिल्डिंगमध्ये वगैरे, तर अशा वेळेस आपण बघ्याची भूमिका न घेता झटपट लवकर काय आपल्याला मदत करता येईल हे देखील आपण पाहिलं पाहिजे। ट्रॅफिक जॅम करून किंवा मग फायर ब्रिगेड ॲम्ब्युलन्सला येण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून दिली पाहिजे।